नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे ब्रह्मचारिणी. ही देवी साधना, तप आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. तिच्या रूपातून भक्तांना धैर्य, संयम आणि स्थिरता प्राप्त होते. चला पाहूया ब्रह्मचारिणी देवीची कथा आणि तिचे युद्धातील स्थान. देवीचे रूप. ब्रह्मचारिणी देवी साधूच्या स्वरूपात दिसते. हातात जपमाळ आणि कमंडल धरलेले असते. तिच्या तेजाने समग्र विश्व उजळते. हिचे रूप अत्यंत शांत, संयमी पण शक्तिमान आहे. ही भक्तांना ज्ञान, तपश्चर्या आणि आध्यात्मिक शक्ती शिकवते. कथा. पुराण कथेनुसार देवभक्तांच्या रक्षणासाठी देवीची शक्ती वेगवेगळी अवतारांमध्ये दिसते. ब्रह्मचारिणी देवी ही शैलपुत्रीच्या तपश्चर्येतील पुढील रूप मानली जाते. तिने कठोर तप केलं आणि स्वतःला परमात्म्याशी एकरूप केले. या साधनेमुळे तिला दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि ती संकटे निवारणासाठी व युद्धासाठी तयार झाली. युद्धातील स्थान. ब्रह्मचारिणी देवीची भूमिका युद्धात अत्यंत महत्त्वाची आहे. ती धैर्य व संयमाचे प्रतीक आहे, ज्यामुळे देवसेना नियोजनानुसार राक्षसांवर विजय मिळवते. देवीची तपश्चर्या आणि साधना युद्धात आध्यात्मिक शक्ती आणि बुद्धिमत्ता देते. तिच्या आशीर्वादाने सैनिक आणि देव विजय प्राप्त करतात आणि अधर्माचा नाश होतो. महत्त्व. ब्रह्मचारिणी देवी भक्तांना सांगते की तप, साधना आणि संयम हे जीवनातील संकटांवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहेत. शक्ती म्हणजे फक्त शस्त्रात नाही, तर ज्ञान, श्रद्धा आणि मनाच्या स्थैर्यात आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने भक्ताला धैर्य, शांती आणि आध्यात्मिक प्रगती लाभते. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने सुरू होतो. तिच्या साधनेमुळे भक्त जीवनात स्थिर राहतो, संकटांवर विजय मिळवतो आणि सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालतो. जय माता दी. प्रणाम.